नाशिक शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला। नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर आज स्थायी समिती सदस्यांची निवड पार पडली। स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी आज सकाळी महानगरपालिकेत महासभा आयोजित करण्यात आली होती। या निवडीत भाजपकडून माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, आदिती पांडे, सरिता सोनवणे, मच्छिंद्र सानप, जयश्री गायकवाड, इंदुमती खेताडे यांची निवड करण्यात आली। तर शिवसेना शिंदे गटाकडून किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे आणि मयुरी पवार यांना संधी देण्यात आली। ठाकरे गटाकडून मुकेश शहाणे, भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची निवड करण्यात आली। दरम्यान स्थायी समितीच्या सभापती पदाची माळ माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्यांचा महापौर आणि उपमहापौरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। राष्ट्रगीतानं सभेची सांगता करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।